दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भामध्ये हवाई उड्डाण मंत्रालयाच्या एएआयबी तपास यंत्रणेचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल हा समोर आलाय। मात्र या अहवालावरती अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अजित पवार विमान अपघात प्रकरणी आलेला अहवाल हा सखोलपणे आणि पूर्णपणे तयार नसल्याचं पाहून अत्यंत खेद आणि वेदना होत असल्याचं जय पवार यांनी म्हटलेलं आहे। केवळ औपचारिक माहिती नको तर सत्य, पारदर्शक आणि सर्वंकष उत्तर देण्याची मागणी जय पवारांनी केली आहे। अजित पवारांचा घातपात झालेला असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केलाय। व्हीएसआरच्या विमानाची होळी करू आणि अजितदादांना न्याय मिळावा यासाठी बोंब ठोकू अशी ही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर आपलं काम आणि कामाचा माणूस असलेले अजितदादा आपल्यातून हिरावून नेले गेले। व्हीएसआर कंपनीने डीजीसीएच्या मदतीने हा घातपात घडवला। काल 22 पानांचा डीजीसीएचा जो रिपोर्ट आला तो अतिशय खोटारडा, फेक आणि दिशाभूल करणारा आला। अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे। ज्या अजितदादांनी महाराष्ट्रासाठी आयुष्य घातलं, आता महाराष्ट्राने एक दिवस तरी अजितदादांसाठी एकत्र यायला पाहिजे। होळीचा सण आपण व्हीएसआर कंपनीच्या विमानाची होळी करून साजरा करूया आणि राज्य सरकारच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात अजितदादांना न्याय मिळावा म्हणून बोंब ठोकूया। आणि यानंतर बातमी आहे अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी इथं हिंदू सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेतून भाजपा आमदार महेश लांडगे मुस्लिम समाजाविरोधामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मला मुस्लिमांचं मतदान नको म्हणत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। सुव्यवस्था बिघडवण्याचा ठेका काय फक्त या मुस्लिमांनीच घेतलाय असं नाही। आम्ही जर बिघडवायचं ठरवलं कायदा सुव्यवस्था, आम्ही जर ठरवलं तर ज्या हाताने गाई कापतात त्या हातच धडापासून वेगळे करू। ज्या नजरा आमच्या आया बहिणींकडे जातात ते डोळेच काढून टाकू। जाहीरपणे आम्ही म्हणतोय, जाहीरपणे आज पण म्हणतोय, मला या मतदानच नको, मला मतदानच नको। अरे जो वाईट नजर टाकतो माझ्या माता भगिनींवर त्याचा मतदानच नको। अरे जो आमच्या या देवस्थानच्या जागेवर वगवट बसवतो त्याचं मला मतदानच नको। अरे इथून पुढे आमदार नाही झालो तरी चालेल। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील मढीतील यात्रेवरून मुस्लिमांवरती निशाणा साधलाय। मढीतील यात्रेमध्ये मुस्लिमांना दुकानं लावू देणार नसल्याचं संग्राम जगताप म्हणालेले आहेत। तसंच हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। च्या वर्षी सुरू झालेली एक चांगली परंपरा की ज्या ठिकाणी देवस्थान आपलं त्या ठिकाणी व्यवसाय असेल किंवा भाविक असतील ते फक्त आपलेच असले पाहिजे। या संकल्पनेतून आपल्याला ही संपूर्ण परंपरा ही पुढच्या शेकडो वर्ष, जसं आता 1000, 1500, 2000 वर्ष झाले तशी सुद्धा पुढच्या पिढ्या म्हणल्या पाहिजे। आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। बातमी आहे सांगलीमधून। सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये दावे आणि प्रतिदावे हे केले जात आहेत। भाजप आणि काँग्रेस नेत्यांकडून सत्ता स्थापनेबाबत वक्तव्य केली जात असल्यानं सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक ही चुरशीची होण्याची शक्यता आहे। सांगली दौऱ्यावरती असणारे भाजपचे नेते आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे अध्यक्षपदाबाबत चांगलाच ट्विस्ट हा निर्माण झालाय। सांगली जिल्ह्याची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही वेट अँड वॉच बघूया काय काय होतं। अजित पवार गटाचे काल सांगितले की आम्हाला 16 वर्ष देईल म्हणून म्हटलं की वेट अँड वॉच, वेट अँड वॉच भूमिकेमध्ये आम्ही आहोत आणि प्रत्येकाला आपला अध्यक्ष व्हावा आणि आपला पदाधिकारी असं वाटणं स्वाभाविक आहे, त्यात चुकीचं काहीच नाही। व्यवहारात काय काय होतं बघूया। तर
दुसरीकडे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी अध्यक्षपदाबाबत महाविकास आघाडी एकसंघ असल्याचं सांगत ऐनवेळी आम्ही देखील पत्ते खोलू आणि अध्यक्ष महाविकास आघाडीचाच होईल यासाठी प्रयत्न करू असं सांगितलंय. याबरोबरच भाजपच्या नाराज समविचारी पक्षाकडून आम्हाला प्रस्ताव आल्याचा आणि त्यावरती चर्चा सुरू असल्याचा विश्वजित कदमांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वातावरण हे आता तापलेलं आहे. जिल्हा परिषदेचा निकाल हा काही दिवसांपूर्वीच लागलेला होता आणि जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष, त्यात काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेब गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट याचे एकूण 30 सदस्य होतात 60 पैकी. आणि म्हणून सातत्याने आमचे जिल्हा परिषद सदस्य या जिल्ह्यातले काँग्रेस पक्षाचे, महाविकास आघाडीचे नेते, आमदार जयंतराव पाटील साहेब आहेत, खासदार विशाल पाटील असतील, रोहित पाटील जे असतील, तासगाव कोटे माकाळचे आमदार आणि इतर समविचारी लोक हे जे काय आहेत त्यांच्या संपर्कात आहोत. चर्चा आमच्या चालू आहेत आणि लवकरच सत्ता स्थापनेचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार. कल्याणमधून 2 सख्ख्या बहिणी बेपत्ता झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. त्या 2 सख्ख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात येतोय. तर त्या 2 बहिणी अरबाज नावाच्या तरुणाच्या ताब्यामध्ये असल्याचा दावा त्यांच्या आई वडिलांनी केलेला आहे. अरबाजच्या जाचाला कंटाळून दोन्ही बहिणींनी कॉलेजला जाणं बंद केलेलं होतं. आई वडिलांना शिक्षकांच्या नावानं वेगवेगळ्या फोन नंबरवरून संपर्क साधून तुमची मुलगी कॉलेजला आली नाही असं सांगत त्यांना कॉलेजला बोलावत होता असं सांगण्यात येत आहे. तर सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश बागुल यांनी हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा दावा केलाय. या प्रकरणामध्ये विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये 2 सख्ख्या बहिणी बेपत्ता झाल्याची तक्रार ही दाखल करण्यात आली आहे. तर या प्रकरणामध्ये संशयित तरुणाची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे. भारतीय राज्यघटना फक्त जिवंत असतानाच नाही तर मृत्यूनंतर देखील नागरिकांच्या अधिकारांची काळजी घेते याचा प्रत्यय नागपुरात आलाय. एका मुस्लिम व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा इस्लामी नियमानुसार अधिकार मान्य करत न्यायालयानं विशेष परवानगी दिली आणि प्रशासनानं तडकाफडकी त्याची अंमलबजावणी देखील केली. मालेगावमधील साजिद खान यांचा नागपुरात साजिद खान हे गेलेले होते आणि तिथून परतताना त्यांचा रेल्वेमधून पडून मृत्यू झाला. काही दिवस शोध घेतल्यानंतर पोलिसांनी बेवारस समजून त्यांच्यावरती हिंदू स्मशानभूमीमध्ये दफनविधी केले. मात्र साजिद खान मालेगावला परत न आल्यामुळे कुटुंबीय शोधासाठी नागपुरात पोहोचले. साजिद यांचा मृत्यू झालेला असून त्यांचा हिंदू स्मशानभूमीमध्ये दफनविधी केल्याचं पोलिसांनी सांगितलं आणि यावरती कुटुंबियांनी आक्षेप नोंदवत मृतदेह उकरून काढण्याची मागणी प्रशासनाकडे केलेली होती. पण प्रशासनानं मागणी फेटाळल्यानंतर कुटुंबियांनी नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली. न्यायालयानं अंत्यसंस्काराबाबत व्यक्तीचे अधिकार हे मान्य केले आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव हिंदू स्मशानभूमीमधून काढून मुस्लिम कब्रस्तानामध्ये दफन करण्यासाठी कुटुंबियांकडे सोपवलं. हमारे पास जब कंप्लेंट आई है उसके परिजन आए और बहुत सारे पार्टी के जो लोग हैं, कुछ कांग्रेस पार्टी के लोग आए, कुछ एमआईएम के लोग आए, जो अदर भाई इतना बड़ा मिस्टेक कैसे हो गया, तो उसका हमने तुरंत संज्ञान लिया. और मैं धन्यवाद कहना चाहूँगा माननीय हाईकोर्ट का, किलोर साहब का और डबल बेंच की जो बेंच थी उन्होंने एक ही दिन में ऑर्डर दिया. सत्तावीस तारखेला जस्टिस अनिल किलोर सर आणि जस्टिस राज वाकोडे साहेब यांच्या खंडपीठाने आम्हाला 27 तारखेला निर्णय दिला व त्यांनी आमची पिटिशन अलाव केली आणि आम्हाला आमच्या जे पिटिशनर जे आमचे पिटिशनर आहे त्यांना सांगितलं की बा तुम्ही त्या मोक्षधाममध्ये जाऊन तुम्ही त्यांना अप्रोच करा आणि ते तुम्हाला तुमच्या भावाची बॉडी काढून ते तुम्हाला सुपूर्द करेल सर. आणि यानंतर युद्धासंबंधीच्या सगळ्या बातम्यांचा आपण सविस्तरपणे आढावा घेऊयात. खरा नेता हा सरेंडर होत नाही तर तो युद्धकाळामध्ये खंबीरपणे उभा राहतो. दैनिक सामनामधून अयातुल्लाह खामेनींच्या हौतात्म्याचं कौतुक करण्यात आलेलं आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात घेरले पण पलायन केलं नाही असं देखील दैनिक सामनामध्ये म्हणण्यात आलंय. भारतानं सच्चा मित्र गमावला, मोदी तासाभराचा तरी शोक पाळतील का असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलाय. तर ट्रम्प आणि नेत्यानाहूला काय वाटेल म्हणून मोदी हे मौनामध्येच राहतील अशी टीका देखील सामनामधून करण्यात आलेली आहे. तर खामेनींनी गुडघे टेकले नाहीत, देश सोडला नाही, बंकरमध्ये लपलेही नाहीत. खामेनींचं हौतात्म्य हे जग प्रदीर्घ काळ लक्षात ठेवेल, इतिहासामध्ये नोंद राहील.
इस्रायल आणि अमेरिकेची झुंडशाही मानवतेसाठी घातक आहे असं देखील सामनामध्ये म्हणण्यात आलंय. तर इस्रायल आणि अमेरिकेच्या झुंडशाहीमध्ये भारताचं नेतृत्व हे अप्रत्यक्षपणे सामील आहे असं देखील सामनाच्या अग्रलेखामधून म्हणण्यात आलेलं आहे. तर सामनाच्या या अग्रलेखामधून खामेनींच्या या मृत्यूबद्दल हे म्हणण्यात आलेलं आहे. आणि यानंतर आपण पुढच्या बातमीकडे वळूयात. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती काल पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीची बैठक पार पडली आहे. या उच्चस्तरीय बैठकीमध्ये मध्य पूर्वेतील सध्याची परिस्थिती, तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांची सुरक्षा, ऊर्जा पुरवठ्यावरती होणारा संभाव्य परिणाम आणि प्रादेशिक स्थिरतेशी संबंधित विविध मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती मिळते. संरक्षण, परराष्ट्र आणि गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आणि खामेनींसह 48 नेत्यांना ठार केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलेला आहे. इराणवरती B-2 बॉम्बर्सनं 2000 बॉम्ब टाकल्याची ट्रम्प यांनी माहिती दिलेली आहे. इराणची 9 जहाजं देखील नष्ट केलेली आहेत. त्याबरोबरच इराणच्या सैन्यानं शरण यावं, अन्यथा मृत्यू हा निश्चित आहे असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिलेला आहे. इराण विरुद्धचा संघर्ष अजून 4 आठवडे चालेल असं देखील ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या लष्कराकडून इराणवरील हल्ल्याचा नवा व्हिडिओ जारी. व्हिडिओमध्ये इस्रायलच्या क्षेपणास्त्र यंत्रणेची दाणादाण, अमेरिकेकडून B-2 बॉम्बर्स विमानांकडून 2000 बॉम्बचा वर्षाव. इराणचे इस्रायलला प्रत्युत्तर, राजधानी जेरुसलेमवरती हल्ला. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी इराणचे इस्रायलवरती हल्ले, तर जेरुसलेमच्या मुख्य रस्त्यांवरती केलेल्या हल्ल्यामध्ये अनेक लोक जखमी. सलग दुसऱ्या दिवशी इराणवरती अमेरिका आणि इस्रायलचा संयुक्त हल्ला सुरूच राहिला. इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवरती मोठे हल्ले करण्यात आले. प्रामुख्यानं संरक्षण दलांनी इराणच्या 30हून अधिक सैन्य ठिकाणांना टार्गेट केलं. गेल्या 24 तासांमध्ये इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवरती तब्बल 1200हून अधिक बॉम्ब हल्ले केले. या हल्ल्यामध्ये इराणच्या तेहरान शहरामध्ये सर्वाधिक नुकसान झालंय. अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 216 लोकांचा मृत्यू झालाय, तर 747 लोक हे जखमी झालेले. इराण विरुद्धच्या कारवाईमध्ये अमेरिकेच्या 3 सैनिकांचा मृत्यू झालाय. पुढच्या काळामध्ये हल्ले हे आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा इस्रायलनं दिलेला आहे. आणि या युद्धामुळे केवळ इस्रायल आणि इराणच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम आशियामध्ये तणाव हा वाढू शकतो. सरकारी इमारती, लष्करी तळ आणि गुप्तचर विभागाची कार्यालयं ही इस्रायलच्या निशाण्यावरती आहेत. राजधानीमध्ये अनेक रस्ते हे बंद करण्यात आलेले असून लष्करी हालचाली या देखील वाढलेल्या आहेत. इस्रायलनं इराणमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकचा फटका विद्यार्थ्यांना बसलेला आहे. इस्रायलच्या आतापर्यंतच्या हल्ल्यामध्ये इराणमध्ये 140हून अधिक विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. इराणच्या करमानशहा शहरातील रझी विद्यापीठावरती डागलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये धुराचं साम्राज्य पसरलं. याआधी काल दक्षिण इराणमधील हार्मोझगान प्रांतातील बिनाब या शहरामध्ये एका मुलींच्या शाळेवरती अमेरिका आणि इस्रायलनं एअर स्ट्राईक केला. या भीषण हल्ल्यामध्ये 85 विद्यार्थिनींचा मृत्यू झालेला होता. अमेरिकेची विमानवाहू नौका USS अब्राहम लिंकनवरती हल्ला केल्याचा दावा इराणनं केलाय. अब्राहम लिंकनवरती 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचं इराणनं म्हटलेलं आहे. तर अब्राहम लिंकन सध्या अरबी समुद्रामध्ये तैनात आहे. ही जगातील 2ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी विमानवाहू नौका असून केवळ एकच वेळी 100 फायटर जेट विमान ही वाहून नेण्याची तिची क्षमता आहे. दरम्यान इराणचा दावा हा अमेरिकेनं फेटाळलाय. इराणचे मिसाईल आमच्या युद्धनौकेच्या जवळ देखील आलेले नाहीत असा दावा अमेरिकेनं केलेला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती संयुक्त लष्करी कारवाई करत आता इराणच्या नौदलाला देखील टार्गेट करायला सुरुवात केली आहे. इराणच्या महत्त्वाच्या कोणार्क बंदराला निशाणा बनवलाय. या बंदरावरती असलेल्या इराणच्या फ्रीगेट्सवरती क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. या हल्ल्यामध्ये इराणी नौकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं असून आता जमिनीनंतर देखील समुद्रात देखील युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. दरम्यान इराणनं पारशियाच्या खाडीमध्ये प्रवेश करण्याचा अमेरिकन नौदलाचा रस्ता रोखलाय आणि त्यामुळे इराण आणि अमेरिकन नौदल समुद्रामध्ये आमने सामने येण्याची भीती ही देखील वर्तवली जाते. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे. खामेनींच्या मृत्यूनंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं आक्रमक पवित्रा घेतलाय. रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ आखातामध्ये थेट ओमानच्या तेल टँकरवरती हल्ला केला.
तर स्कायलाइट नावाच्या ओमानच्या तेल टँकरला लक्ष्य करण्यात आलेलं आहे. या तेल टँकरवरती एकूण 20 क्रू मेंबर्स होते, ज्यामध्ये 15 भारतीय आणि 5 इराणी नागरिकांचा समावेश आहे. अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांचा बदला म्हणून इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सनं रेडिओद्वारे या खाडीतून जाणाऱ्या जहाजांना इशारा दिलेला आहे. तर इराणनं अधिकृतपणे हा मार्ग बंद केलेला नसला तरी तिथून जाण्यास परवानगी नाही असे मेसेज या जहाजांना दिले आणि यामुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांनी या मार्गावरून जाणारी वाहतूक ही थांबवल्याची माहिती मिळते. Two persons inside have. आणि यानंतर महाराष्ट्रातील इतर काही घडामोडींचा आपण आढावा घेऊयात. धाराशिवमध्ये पुन्हा ड्रग्ज तस्करी, परंड्यामध्ये ड्रग्ज तस्करीला रंगेहात पकडलेला आहे. आरोपी बालाजी सोनवणेकडून 2 लाखांहून अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज हे जप्त करण्यात आलेले आहेत. तर दुचाकीवरून ड्रग्ज घेऊन येत असताना आरोपी हा पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. आरोपीकडे ड्रग्जच्या 20 पुड्या या देखील सापडलेल्या आहेत. ड्रग्ज कोणाला विकणार होता याचा सध्या पोलिसांकडून अधिकचा तपास हा सुरू झालेला आहे. 14.510 मिलीग्रॅम एमडी पावडर, त्यानंतर मोटरसायकल यामा गाडी ही मिळालेली आहे. आणि आरोपी बालाजी नवनाथ सोनवणे राहणार इंदिरानगर झोपडपट्टी याच्यावर ही कारवाई केलेली आहे. त्याची किंमत किती झालेली आहे एमडी पावडरची? एमडी पावडरची किंमत झालेली आहे 2,17,650 रुपये आणि त्याचे यामा मोटरसायकलच्या गाडीची किंमत आहे 15,000 रुपये. असा एकूण 2,32,650 रुपयाचा माल आम्ही पकडलेला आहे. त्यामध्ये नितीन मुंडळे यांनी फिर्याद दाखल करून सध्या गुन्ह्याचा तपास PSI बाबासाहेब खरात हे करीत आहेत. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि लहान मुलांसाठी काम करणाऱ्या डॉक्टर श्यामला वनारसे यांचं पुण्यामध्ये निधन झालंय. त्या 87 वर्षांच्या होत्या. साहित्य, संगीत, नृत्य, चित्रपटासह विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलंय. अनेक लेख आणि पुस्तकं देखील त्यांच्या नावावरती आहेत. पती दिवंगत डॉक्टर सुधीर वनारसे यांच्यासोबत त्यांनी औद्योगिक मानसशास्त्र या विषयामार्फत अनेक उद्योगांसोबत काम केलेलं आहे. डॉक्टर श्यामला आणि सुधीर वनारसे यांनी एकत्र लिहिलेल्या स्वभावाला औषध असतं या पुस्तकाला राज्य पुरस्कार देखील मिळालेला आहे. सत्यजित राय आणि भारतीय मनवंतर या पुस्तकाला सुद्धा राज्य पुरस्कार मिळालेला आहे. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी विपुल साहित्य हे निर्मित केलंय. गरवारे बालभवन, कलाछाया सांस्कृतिक केंद्र, अक्षरनंदन अशा अनेक संस्थांच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा असा वाटा होता. आणि इतर काही घडामोडींचा आढावा घेऊयात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुंबईतील वरळी कोळीवाड्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये होळी उत्सव हा साजरा करण्यात येतोय. कोकणाप्रमाणे मुंबईतील वरळीमध्ये देखील कोळी बांधव हे एकत्र येऊन तितक्याच उत्साहामध्ये होळी साजरी करतात. वरळी कोळीवाड्यामध्ये होळीच्या 1 दिवस आधी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात येते. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे दरवर्षीप्रमाणेच यंदा देखील होळीच्या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. यावेळी आदित्य ठाकरेंनी कोळी महिला आणि बांधवांसह ठेका धरला. आदित्य ठाकरेंसह आमदार महेश सावंत, सचिन अहिर हे देखील होळी उत्सवामध्ये सहभागी झालेले होते. आदित्य ठाकरेंनी दरवर्षीप्रमाणेच अगदी होळी उत्सवामध्ये सहभागी होत कोळी बांधवांसह ही होळी साजरी केल्याचं दिसतंय. एकतर इथे आपण पाहता नेहमी प्रत्येक दिवशी 1 दिवस आधी असते आणि इकडचा आनंद फार वेगळा असतो. मला वाटतं कुठेही आपण असलो तरी ह्या दिवशी आवर्जून कोळीवाड्यात येणं गरजेचंच आहे. इकडचा आनंद घेण्यासाठी आपण पाहता वेगळा उत्साह असतो इथे. मला वाटतं मी इथे येऊन आनंद घेतो या लोकांसोबत आणि हेच महत्त्वाचं आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन हा सण साजरा करणं.
मुंबईत होळीच्या सणाची लगबग सध्या सुरू आहे आणि अशातच मुंबईच्या वरळीतील BDD 101 क्रमांक चाळीमध्ये दरवर्षी पारंपरिक आणि सामाजिक संदेश देणारी होळी ही साजरी केली जाते. यंदा भला मोठा राक्षसाचा देखावा असणारी होळी तयार करण्यात आलेली आहे. या राक्षसाच्या एका हातामध्ये लव जिहाद तर दुसऱ्या हातामध्ये RDX असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. याआधी महागाई आणि सामाजिक समस्या किंवा भ्रष्टाचारावरती आधारित रचनात्मक होळीची प्रतिकृती ही तयार केली गेलेली होती. त्या मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून मी काम करतोय. सातत्याने 20 वर्ष आम्ही वेगवेगळ्या विषयांवर या होलिकोत्सव मध्ये आम्ही विषय मांडत असतो. आमच्या चाळीतील मुलं या ठिकाणी रहेजा वगैरे जे आर्ट स्कूल आहेत तिथले आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हे केलेलं काम आहे. बरीच वर्ष वेगवेगळ्या विषयाला हात लावायचा आणि काही सामाजिक बोध द्यायचा या पद्धतीने आमचं काम चाललेलं असतं. आमच्याकडे वर्षभरात वेगवेगळे उपक्रम होत असतात. त्यामुळे होळीच्या निमित्ताने आपण काही वेगळं लोकांना देतोय याचा आम्ही प्रयत्न करत असतो. होळीच्या मंगलमय वातावरणामध्ये आळंदी इथल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये आकर्षक सूर्यफुलांच्या सजावटीनं भक्तांचं लक्ष वेधलेलं आहे. मंदिर परिसरामध्ये हजारो सूर्यफुलांच्या आरासेतून समाधी मंदिराचा गाभारा हा उजळून निघालाय. पिवळ्या झगमगत्या सूर्यफुलांनी संपूर्ण परिसरामध्ये प्रसन्नता आणि चैतन्य निर्माण झालंय. पारंपरिक फुलांसह सूर्यफुलांचा वापर करून केलेली ही सजावट निसर्ग आणि भक्तिभाव यांचा सुंदर मिलाफ असल्याचं भाविकांनी मत व्यक्त केलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.